झी 24 तास, एक पाऊल पुढे। दूध संकलन करणाऱ्या डेअरींनी कोट्यवधी रुपये बुडवल्याचा आरोप दूध उत्पादक शेतकऱ्यांनी केलाय आणि या संदर्भात ग्वालागद्दी नामक संघटनेनं 21 एप्रिलपासून आंदोलनाचा इशारा दिलाय। रस्त्यावरच दुधाचे टँकर्स रिकामे करून दूध उत्पादक शेतकरी डेअरींविरोधातला राग व्यक्त करतायत। गेल्या 6 वर्षात दुधाचे दर दुप्पट झाले, पण त्या तुलनेत शेतकऱ्यांना त्याचा फायदा झाला नाही। मागच्या वर्षी उन्हाळ्यात शेतकऱ्यांकडून 32 रुपये दर आला। असं असतानाही बाजारात मात्र दुधाची विक्री 40 रुपये दरानंच झाली। त्यामुळे डेअरींकडून वर्षभरात 6 लाख कोटींची फसवणूक झाल्याचा आरोप करण्यात आलाय। 4 रुपए बिक्री पर अगर आप 10% लेते हैं तो 4 रुपए बनता है। 4 रुपए के हिसाब से ले तो 26 रुपए किलो दूध, 25 रुपए कुछ पैसे, यानी 26 रुपए भी मान लो तो 26 रुपए किलो दूध मार्केट में मिल जाना चाहिए था। वो 26 रुपए का 42 रुपए बिका। शेतकऱ्यांकडून 18 रुपये दरानं दुधाची खरेदी केल्यानंतर डेअरीपर्यंत दूध पोहोचवण्याचा खर्च 60 पैसे, प्रोसेसिंग खर्च 42 पैसे आणि दळणवळणाचा खर्च 30 पैसे असा एकूण 22 रुपये लिटर मागे दूध कंपन्यांना खर्च येतो। असं असलं तरी बाजारात दुधाचे दर गगनाला भिडले आहेत। किसान के पास मुंबई में लाकर के दूध बेचने को जगह नहीं है। मुंबई में ये कैसे दूध बेचेगा? सरकार हमें दूध की मंडी उपलब्ध कराए। डेअरीतून पुरवठा केल्या जाणाऱ्या दुधाचं प्रमाण शेतकऱ्यांकडून येणाऱ्या दुधाच्या प्रमाणापेक्षा कितीतरी जास्त आहे। याचाच अर्थ डेअरी कंपन्या दुधात भेसळ करून नफेखोरी करत असल्याचा आरोप संघटनेनं केला आहे। डेअरी कंपन्यांकडून शेतकऱ्यांचे 6 लाख कोटी रुपये परत मिळवण्यासाठी ग्वालगद्दी समिती पंतप्रधानांना पत्र पाठवणार आहे। यासोबतच दुधाचा दर 32 रुपये करून देशभरात दूध मंडई स्थापन करण्याची मागणी करण्यात आली आहे। झी 24 ताससाठी ब्युरो रिपोर्ट। कांदा, दूध आणि बेदाण्याला रास्त भाव देण्याच्या मागणीसाठी शेतकऱ्यांनी थेट विधान भवनावर धडक मोर्चा नेला। स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे खासदार राजू शेट्टी यांच्या नेतृत्वामध्ये विधान भवनासमोर रस्त्यावर दूध ओतण्यात आलं। तसंच कांदा आणि बेदाणेही भिरकावण्यात आले। यावेळी राजू शेट्टींना पोलिसांनी धक्काबुक्कीही केली। अनेक दिवसापासून आम्ही कांद्याला न्याय मागतोय, बेदाण्याला न्याय मागतोय आणि दुधाला न्याय मागतोय। एका बाजूला महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्र दुष्काळानं होरपळत असताना दुधाचा महापूर आलेला आहे। चाऱ्याची टंचाई आहे, प्यायला पाणी नाही, पण दुधाचा महापूर आलेला आहे। याला सरकारचं धोरण कारणीभूत आहे। परदेशातून आयात होणाऱ्या बेदाण्यावरचा कर कमी केल्यामुळे आज अक्षरशः मातीमोल किमतीने बेदाणा विकला जातोय आणि त्याचबरोबर कांद्याची अवस्था अत्यंत वाईट झालेली असताना सरकारनं आमच्याकडून आम्हाला आश्वासनाशिवाय काही दिलेलं नाही। म्हणून शेवटी आम्ही म्हटलं आत बसणारे महाराष्ट्राची तिजोरी लुटायला लागलेले आहेत। त्याच्या अहवालावरून आता दिसलेलं आहे, किमान यांना जनाची नाही मनाची तरी लाज वाटावी म्हणून आमचा कांदाही फुकट घ्या, बेदाणाही फुकट घ्या, दूधही फुकट घ्या, आम्हाला काही नको, पण तुमचं एकदा समाधान होऊन दे। माझी सगळ्यांच्या बरोबर चर्चा झालेली आहे, परंतु सगळ्यांच्याकडून आश्वासनाशिवाय शेतकऱ्यांच्या पदरात काही पडलेलं नाही। म्हणून आम्हाला शेवटी या महाराष्ट्राच्या सर्वोच्च सभागृहासमोर आमचा शेतीमाल फुकट घ्या असं म्हणत असताना या पोलिसांना विनाकारण आम्ही आणलेल्या बेदाण्याची आणि दुधाची नासाडी केलेली आहे। नाही, आमचं आता आंदोलन अशाच पद्धतीने चालू राहणार। आणि या आंदोलनाचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी दीपक भातुसे यांनी। राज्यात कांद्याला, दुधाला आणि बेदाण्याला भाव मिळत नसल्यामुळे राज्यातील शेतकरी संघटनेचे लोक या ठिकाणी विधान भवनासमोर आलेले आहेत आणि विधान भवनासमोर शेतकरी संघटनेचे जोरदार आंदोलन सुरू आहे। रस्त्यावर दूध फेकलेलं आहे, कांदा फेकलेला आहे, बेदाणे फेकलेले आहेत। शेतकऱ्यांची जी दयनीय अवस्था आहे त्याचं प्रतिकात्मक रूप शेतकरी संघटनेने विधान भवनासमोर मांडलेलं आहे आणि सरकारचे जे दुर्लक्ष होते, कांद्याचे भाव कोसळले त्यात सरकार काही करत नाही, दुधाचे भाव कोसळलेत, शेतकऱ्यांना दुधापासून काही उत्पन्न मिळत नाही, तोटा होतो, बेदाण्याला भाव मिळत नाही। या सगळ्या गोष्टींचा निषेध करण्यासाठी आणि सरकारचा निषेध करण्यासाठी, सरकारी धोरणांचा निषेध करण्यासाठी शेतकरी संघटनेचे लोक इथे विधान भवनाच्या समोर गेट समोर आलेले आहेत। अगदी विधान भवनाच्या गेट समोर हे जमलेले आहेत। समोर विधान भवन आपल्याला दिसतंय, पोलिसांची सुरक्षा दिसते आणि शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते दिसत आहेत। तर इकडे या साईडला थांबलेली ट्रॅफिक, आता पोलिसांच्या गाड्या आलेल्या आहेत आणि शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांना अटक केली जाते आहे। या आंदोलनात जे सहभागी झालेत कार्यकर्ते शेतकरी संघटनेचे त्यांना अटक केली जाते। या बाजूला बघितलं तर पूर्ण वाहतूक खोळंबलेली आहे। रस्ता विधान भवनाचा समोरचा जो रस्ता आहे तो रस्ता थांबलेला आहे।
रस्त्यावरची वाहतूक थांबलेली आहे. शेतकऱ्याची संघटनेचे जवळजवळ 60 ते 70 कार्यकर्ते यांनी अचानक विधान भवनासमोर धडक दिली आणि विधान भवनासमोरील रस्त्यावर कांदा, बेदाणे आणि दूध ओतलं. हा निषेध होता तो शेतकऱ्यांच्या सरकार विरोधी धोरणाचा. कारण शेतकऱ्यांना कांद्याला भाव मिळत नाही, दुधाला भाव मिळत नाही आणि बेदाण्याला भाव मिळत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांची जी परिस्थिती आहे ती परिस्थिती विधान भवनासमोर येऊन शेतकरी संघटनेने इथे मांडलेली आहे. हे सर्व आपल्याला चित्र दिसत आहे आणि या आंदोलनाचा आता सरकार कशी दखल घेते हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट अरिंदमसह दीपक बातुसे, जी 24 तास, मुंबई. झी 24 तास, एक पाऊल पुढे.